कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे शेतकरी लाभापासून वंचित, अटी रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटींमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या अन्यायकारक अटी तातडीनं रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तहसील कार्यालयात मोर्चा काढून नायब तहसीलदार क्रांती पाटील यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटले की सरकारनं 2017 ते 2020 दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र केवळ 50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या 33 लाख शेतकऱ्यांना या नवीन योजनेतून वगळण्यात आलं. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना एकरकमी परतफेड अंतर्गत वरची रक्कम भरल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही. ही अटही अन्यायकारक आहे. विशेषतः प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग 4 वर्ष 2022, 23 ते 26, 27 पीक कर्ज भरणं बंधनकारक करण्यात आलंय. अशा किचकट अटींमुळे सामान्य शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणं कठीण झालं. ही योजना म्हणजे कर्जमाफी नसून केवळ कर्ज वसुलीचा एक प्रकार वाटत असल्याची टीका निवेदनात करण्यात आली. शेतकऱ्यांचं व्यापक हित लक्षात घेऊन सरकारने या सर्व जाचक अटी त्वरित शिथिल कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं देण्यात आला. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ 50,000 रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची मर्यादित अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी. एक वेळ तडजोड योजनेत लाभाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम आधी भरण्याची अट न घालता सरकारनं सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करावी. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील 50,000 रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी लागू करावी. प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग 4 वर्षे नियमित कर्जफेड करण्याची अट रद्द करावी. 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांअभावी लाभांपासून वंचित राहिलेल्या 6.56 लाख शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ द्यावा. पीक विमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक अटी रद्द करून 1 रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी. पेरणीपूर्वी कर्ज खात्याचं पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम जमा करावी, जेणेकरून त्यांना पेरणीसाठी आर्थिक मदत मिळेल. सदरील मागण्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शेती पिकांची सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळलेले दर यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले. या संकटातून शेतकऱ्यांनी बाहेर काढण्यासाठी कोणत्याही अटी शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी करण्याची राज्यभरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. यावेळी कोषाध्यक्ष डी.के. कदम, तालुका विधानसभा अध्यक्ष विशाल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष व्ही.जी. माने, तालुका अध्यक्ष युवक नागेश कोळी, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर साळुंखे, सुनील ढाणे, नितीन चव्हाण, गणपत गायकवाड, सरफराज जमादार, अल्लाउद्दीन पाटील, अल्लाउद्दीन पठाण, विजयसिंह लोहार, सोईल शेंडगे, धनंजय नर्लेकर, तानाजीराव निमशेट्टी, सुमेरचंद्र पाटील, अरुण चव्हाण यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.